लहान मुलांचं कॉन्स्टिपेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्यांना त्रास होतोच, पण त्याचबरोबर पालकांना सुद्धा प्रचंड त्रास होतो. रिसेंटली माझ्याकडे काही रुग्ण आले होते, म्हणजे जे पालक होते आणि ते त्यांच्या मुलांना घेऊन आले होते आणि त्या मुलांना सेमच कंप्लेंट होती. जवळजवळ सगळ्या मुलांना सेमच कंप्लेंट होती. काय कंप्लेंट होती? तर पोट साफ होत नाहीये आणि दुसरं, पोट साफ होताना ज्या वेळेला मल बाहेर पडतं त्यावेळेला त्या मुलांना प्रचंड पेन होतं. संडासाच्या जागेवरती प्रचंड पेन होतं. एका पालकांनी तर असं सांगितलं होतं की त्या जागेमध्ये मल अडकतं आणि ते बाहेरच येत नाही. अशा प्रकारची व्यथा या मुलांची होती. तर यांना हा त्रास का होतोय, इतक्या लहान वयात हे का होते, याचं कारण जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 12 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. तुम्हाला जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. लहान मुलांना कॉन्स्टिपेशन होण्याची काही बेसिक कारणं आहेत आणि हे कॉन्स्टिपेशन सहज ट्रीट करता येतं. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला आपली मुलं काय खातात हे लक्षात द्यायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं की टीव्हीवरती जे दाखवतात ते सगळं हेल्दी असतं, म्हणजे टीव्हीवरती आपल्याला सांगितलं की हे हेल्दी आहे की आपण ते लगेच हेल्दी म्हणून खायला सुरुवात करतो. त्या हेल्दी खाण्याचं मुलांना व्यसन लागतं आणि ती मुलं ते रेग्युलरली खायला लागतात. मित्रांनो, मी उदाहरण सांगत आहे, जसं की दुधामध्ये आपण एक चॉकलेटची पावडर टाकतो, त्याचबरोबर आपण दररोज सकाळी उठून मुलांना दुधाबरोबर बिस्किट देतो किंवा कॉर्नफ्लेक्स देतो किंवा चोको चिप्स देतो. असे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण मुलांना हेल्दी आहेत हे आपल्याला कुठून माहिती होते? तर टीव्हीवरतून माहिती होते. मुलं सुद्धा टीव्ही बघतात, मुलं ते आणायला सांगतात किंवा एक उत्सुकता म्हणून आपण सुद्धा त्यांना आणून देतो आणि हे रेग्युलरली खाण्याने मुलांना अपचनाचा त्रास होतो. मग या अपचनामुळे काही मुलांना कॉन्स्टिपेशन होतं, काही मुलांना पोटदुखी होते, काही मुलांना जंत होतात. वेगवेगळ्या प्रकारचे मुलांना त्रास होत आहे आणि याच्याने मुलांची वाढ ही खुंटते. खरं सांगतो, ही वाढ खुंटते. कशी ते आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे कॉर्नफ्लेक्स म्हणा, चोको चिप्स म्हणा, त्याचबरोबर बिस्किट म्हणा किंवा आपण दुधामध्ये जी पावडर टाकतो, जी ऋतिक रोशनला आवडते ती पावडर म्हणा, तर ही पावडर आपण अशा प्रकारे जेव्हा दुधामध्ये टाकतो त्याच्यामध्ये बरेच केमिकल्स असतात. त्याचबरोबर ते पचायला प्रचंड जड असतात, प्रचंड प्रमाणामध्ये जड असतात आणि हे पदार्थ जे असतात ना त्याच्याने पचन क्रियावरती परिणाम होतो. असा पचन क्रियावरती परिणाम होतो की ज्याच्याने इंडायजेशन होतं. इंडायजेशन झाल्यामुळे मलाला रुक्षता येते आणि ही रुक्षता आल्या कारणाने कॉन्स्टिपेशन होतं. काही जणांमध्ये वेगळ्या प्रकारे पॅथॉलॉजी घडते, जसं की काही मुलांना गोड खाण्याची सवय असते, ते गोड प्रचंड प्रमाणामध्ये खातात आणि त्यांना जंत होतात. जंत ही एवढ्या प्रमाणामध्ये वाढतात की मल तयार होतच नाही, कारण अन्नाचा जो जो कण पोटामध्ये जातो ते जंत खायला लागतात आणि त्या जंतांची साईज जी अतिशय सूक्ष्म असते ती मोठी होते आणि ती मोठी होताना दिसते सुद्धा. अनेक मुलांच्या संडासाच्या वाटे एवढे एवढे किडे म्हणजे जंत बाहेर निघत सुद्धा असतात आणि हे जे जंत तयार होतात ना हे वाढतात कशावरती? तर ही जी मुलं जे गोड पदार्थ खात असतात त्याच्यामुळे होत असतात. म्हणून आपल्याला जर एक नवीन इंडिया घडवायचं असेल तर या मुलांचं आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे आणि हे आपल्या पालकांच्या हातात आहे. टीव्हीवरच्या ऍड बघून कृपा करून तिकडे ते हेल्दी आहे असं समजून मुलांना खरंच देऊ नका. मुलांना त्याचं व्यसन लागतं, ते नाही दिलं तर मुलं घेत नाहीत. अनेक पालक मी असे बघितलेले आहेत की ते दुधामध्ये हीच चॉकलेटची पावडर टाकून देतात, का तर त्याच्याने ऍटलिस्ट ते बाळ दूध पिते. पण मित्रांनो, ते दूध नाही प्यायलं तरीही चालेल, पण त्या दुधामध्ये काही टाकून असं देऊ नका. तुम्हाला दुधात टाकायचं असेल तर आपली हळद दुधामध्ये टाका, चारोळीची पावडर बनवून दुधामध्ये टाका, बदामाची पावडर दुधामध्ये टाका. हे दुधामध्ये टाकलं तर चालेल, पण बाकी कुठलंही पॅकेजिंग फूड वापरू नका. त्याच्याने मुलांच्या पचनावरती परिणाम होतो आणि अल्टिमेटली कॉन्स्टिपेशन होतं. प्रत्येक वेळेला याच कारणामुळे कॉन्स्टिपेशन होत असेल असं नाही, पण याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. दुसरं एक कारण असतं की काही वेळेला काही मुलांना ताप येतो, वारंवार ताप येतो. हा ताप आल्या कारणाने शरीरामध्ये उष्णता वाढते
आणि त्याच्यामुळे सुद्धा पचनक्रिया थोडीशी ढासळते आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. मग हा ताप आल्याच्या नंतर जे कॉन्स्टिपेशन होतं त्यावेळेला हा ताप पूर्णपणे शरीरातून गेलेला नसतो. मग अशा प्रकारच्या मुलांना वारंवार ताप येत असतो, कारण त्या मुलांना तापामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खायला दिलं जातं किंवा त्याला उलटी होईपर्यंत पालक त्याला अन्न भरवतात आणि त्याच्यामुळे त्या मुलाचं इंडायजेशन होऊन कॉन्स्टिपेशन होऊ लागतं. तर ते सुद्धा एक कारण या कॉन्स्टिपेशन मध्ये असू शकतं. आणि खूप कमी मुलं अशी असतात की त्यांची प्रकृतीच अशी असते की त्यांचं पोट साफ होणार नसतं. म्हणजेच काय, तर प्रकृती म्हणजे कोणती प्रकृती, तर पोटाची प्रकृती. त्याला म्हणतात क्रूर कोष्ठ. कोष्ठ हे 3 प्रकारचे असतात, मृदू कोष्ठ, मध्यम कोष्ठ आणि क्रूर कोष्ठ. कोष्ठ म्हणजे आपला कोठा जो पोटाचा कोठा असतो ना तो. तर खूप कमी मुलं अशी असतात की ज्यांचा कोठा लहानपणापासूनच जड असतो, त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास वारंवार होत असतो. पण त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास जर त्यांच्या प्रकृतीमध्ये असेल तर त्यांचं इंडायजेशन नसतं. पण इतर मुलं ज्यांचं पोट रेग्युलरली व्यवस्थित साफ होते आणि त्यांना अचानक जर हे व्हायला लागलं तर ते गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. पण जे मी तुम्हाला सांगितलं की मुलांना बिस्किट देण्याचं प्रमाण कमी करा, पूर्णपणे बंद करा असं मी नाही सांगत. कधी कधी खायला दिलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण सध्या मी जे रुग्णांमध्ये बघतोय ते असं आहे, सकाळी सुद्धा तेच खायला दिलं जातं, सकाळच्या नाश्त्याला पण तेच असतं, संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा तेच असतं. आणि मग असं असल्याने मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिलं हे पदार्थ देणं हळूहळू बंद केलं पाहिजे, कारण त्याचं बऱ्याच मुलांना व्यसन लागतं. आणि जर त्यांना ते नाही दिलं तर त्यांच्यामध्ये चिडचिड सुद्धा बघायला मिळते. मग आपण तरी सुद्धा त्यांची चिडचिड व्हायला नको म्हणून त्यांना देत असतो. पण चिडचिड होऊ दे त्यांची, हळूहळू ते कमी करत जावं. आता आपण बघूया की कॉन्स्टिपेशन आहे तर मग आता उपाय काय करायचा. तर सगळ्यात पहिलं हे पदार्थ तुम्ही बंद केले, तिथे तुमचं पोट सुधारायला सुरुवात होईल. दुसरी गोष्ट, मुलांना सुद्धा पोट साफ होणारं औषध असं काही देऊ नका, कारण ते केल्याने आणखीन आतड्यांची ताकद कमी होत जाते. पण जर खूपच जास्त त्रास असेल तर स्टूल सॉफ्टनिंग करण्यासाठी काही औषधं येतात, ते तुम्ही तुमच्या पिडियाट्रिक्स कडून घेऊ शकता. त्याच्याने स्टूल सॉफ्ट होतं, कडक होत नाही. कडक संडास झाली तर मुलांच्या संडाच्या जागेला इजा होते आणि मग तिथे जखम सुद्धा होण्याची शक्यता असते आणि त्याच्याने मुलांना दुखणं खूप वाढतं. हे काही खूप गंभीर नाहीये, पण मुलांना याचा त्रास खूप जास्त होतो, त्यामुळे त्याचं सांभाळ करणं गरजेचं आहे. आणखीन एक उपाय या ठिकाणी मी सांगत आहे, तो म्हणजे 1 चमच तूप आणि सैंधव मीठ. हा मी अनेक वेळेला अनेक ठिकाणी सांगतो आणि हा अतिशय सोपा उपाय आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय करू शकता. 1 चमच तूप आणि चिमूटभर सैंधव मीठ मुलांना जेवणाच्या मध्यभागी द्या. अर्ध जेवण झालं की मध्यभागी त्यांना तूप आणि सैंधव मीठ द्या. म्हणजे अर्ध जेवण झालं की तूप आणि सैंधव मीठ घ्यायचं आणि मग पुढचं जेवण जेवायचं. अशा प्रकारे दुपार रात्री दोन्ही वेळेला हे करा. 7 दिवस करा, तुम्हाला त्याचा निश्चित फायदा दिसून येईल. दुसरा उपाय आणखीन एक असा असतो की मुलांना आपण बस्ती देऊ शकतो, तेलाचा बस्ती देऊ शकतो. पण हा तेलाचा बस्ती जर मुलांना द्यायचा असेल तर तो डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खालीच दिलेला गरजेचा असतो, कारण ते घरी जर आपण स्वतःहून देण्याचा प्रयत्न केला तर चुकीच्या पद्धतीमध्ये जर दिला गेला तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याची काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणखीन एक तिसरा उपाय या ठिकाणी मी सांगतो की ज्येष्ठ मध, ज्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास नाही आहे, नॉर्मलच त्रास आहे, त्यांनी ज्येष्ठ मधाचा वापर करावा. ज्येष्ठ मध नावाची ही जी वनस्पती आहे ही गोड असते, मुलांना घेण्यासाठी अतिशय सोपी जाते आणि ही वनस्पती सुद्धा तुम्ही जेवणाच्या अगोदर जर घेतली तर जेवणाला स्निग्धता प्राप्त होते आणि मल सहज बाहेर येण्यासाठी मदत होते. आणखीन एक उपाय याचा असा आहे की तुम्ही पपई मुलांना देऊ शकता, त्याच्याने सुद्धा भूक वाढणं, पोट साफ होणं मदत होते. तर अशा प्रकारे मुलांच्या जेवणाची काळजी घ्या आणि त्यांचं जर पोट साफ होत नसेल तर अशा प्रकारे जर उपाय केले तर त्यांना निश्चित मदत होऊ शकते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे तर मी तुम्हाला एक सांगत आहे की आम्ही दर शनिवारी एक वेबिनार घेतो. मुलांसाठी म्हणा किंवा इतर आरोग्य विषयी म्हणा, असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही येतो. आतापर्यंत 10 वेबिनार झालेले आहेत आमचे. या वेबिनारमध्ये तुम्ही डिरेक्टली मला प्रश्न विचारू शकता आणि या वेबिनारमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर खाली दिलेली एक व्हॉट्सअप लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि आजच आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा.